नमस्कार. काल एक सोशल मीडियावर माढा तालुक्यातले संजय कोकाटे यांनी त्यांची क्लिप व्हायरल होते. ती क्लिप मी आता बघितली आणि त्या क्लिपमध्ये संजय कोकाटेंनी आमचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांवर जी काय टीका केली. मी गेल्या 3 वर्षापासून माढा तालुक्यामध्ये माढा तालुका शिवसेना प्रमुख म्हणून मला शिवाजी सावंत सरांनी माझी नियुक्ती केलेली होती. गेल्या 2 महिन्याखाली संजय कोकाटेंनी या माढा तालुक्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांचे काही नियुक्त्या केल्या. त्याच्यामध्ये मी तालुका प्रमुख असताना कुठलाही विचार कुठल्याही शिवसैनिकाचा कुठल्याही पदाधिकाऱ्यांचा जुन्या त्यांनी घेतला नाही. खरं बघितलं तर मागच्या 2 महिन्याखालीच मी पत्रकार परिषद घेऊन ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणार होतो. परंतु आमचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांनी त्यावेळेस आम्हाला सूचना केली की कुठल्याही गोष्टीचं तुम्ही काय पक्षाच्या विषयी चर्चा करू नका. आम्ही सर्वांनी त्या आदरणीय आमच्या नेत्यांचा शब्द पाळला आणि परवा दिवशी ज्यावेळेस आमचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांनी त्यांच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखाचा पदाचा राजीनामा दिला, त्याच्या दुसऱ्या दिवशी संजय कोकाटेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर काही गोष्टींचा आरोप केला. ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेच्या अगोदरच सरांनी माढ्यातल्या काही पत्रकार बंधूंना विनंती केली होती की जी मी तुम्हाला पत्र दिले त्याच पत्राच्या अनुषंगाने तुम्ही बातमी लावा. परंतु काही पत्रकारांनी सरांना विनंती केली की आम्हाला तुमची बाईट पाहिजे आणि ज्यावेळेस सरांनी बाईट त्यांना द्यायला चालू केली त्यावेळेस पत्रकारांनी परखड प्रश्न सरांना विचारले. त्यावेळेस सरांनी त्यांना थोडक्यात उत्तर दिलं की तुम्ही ज्यांची कुणाची नावं घेतली ती मी त्यांना उत्तर देणे इतकं ती काय मोठी नाहीत, एवढाच एक शब्द होता त्याच्यामध्ये. आणि संजय कोकाटेंनी सांगितलं की माढ्याचे पत्रकार हे जाहिरातीसाठी शिवाजी सावंत सरांची प्रसिद्धी करतात. पत्रकार हा या देशाचा 4था स्तंभ म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं जातं. जर पत्रकार शिवाजी सावंत सरांची बातमी जाहिरातीसाठी जर करत असतील तर त्या पत्रकारांनी शिवाजी सावंत सरांना परखड प्रश्न विचारलाच नसता. पत्रकारांनी पत्रकारांचं काम जे त्यांचं खरं काम आहे ते काम त्यांनी केलेलं आहे. आज माढ्याच्या पत्रकारांविषयी तुम्हीही बोलताय. माढ्यातला पत्रकार, टेंभुर्णीतला पत्रकार अथवा ह्या देशातला पत्रकार हा वेगळा नाही. 2019 साली तुम्हाला शिवसेना पक्षातून आदरणीय प्राध्यापक शिवाजी सावंत सरांनी उमेदवारी दिली. पत्रकारांच्या विषयी जे काय तुम्ही भाष्य केलं, पत्रकार हा पत्रकारितेचं काम करत असतो. फक्त एवढाच फरक आहे सावंत सरांच्या आणि तुमच्या बातम्यामध्ये. सावंत सरांच्या ज्या बातम्या येतात त्या आरोग्य शिबिराच्या येतात, गोरगरिबांना मदत केलेल्या येतात, गरजूंना अडचणीत काय काळात त्यांच्यासाठी गोरगरिबांच्या मुलांना नोकरी लावलेल्या येतात, गोरगरिबांची कुटुंब उभा करण्याच्या बातम्या येतात. आणि तुमच्या बातम्या ज्या येतात त्या बातम्या या जिल्ह्यातल्या या तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी बघितलेल्या आहेत. तुमच्या बातम्या येतात ह्या तुमच्या लॉजवरच्या येतात, तुम्ही जे काय कारनामं केलं त्या भागात त्याच्या येतात. हा मोठा तुमचा आणि सावंत सरांचा मधला फरक आहे. तुम्ही जर काय गोष्टी बोलत असाल, तुमच्याकडे त्याचे पुरावा असेल तर तुम्ही बोला. ज्यावेळेस तुम्हाला 2019 साली शिवसेना पक्षातून उमेदवारी दिली गेली त्या उमेदवारीच्या तुमच्या AB फॉर्मच्या वेळेस काय काय घडामोडी घडल्या त्या घडामोडीचा मी साक्षीदार आहे. खऱ्या अर्थाने सावंत कुटुंबामध्ये दोन्ही बंधूंमध्ये त्या उमेदवारीसाठी सोनारीच्या कारखान्यावर एकामेकाला आरुतुर बोलण्याची भाषा झाली. त्यावेळेस आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांनी संजय कोकाटेलाच उमेदवारी दिली पाहिजे. तुम्ही जर देत नसाल तर मी उद्याच्याला पत्रकार परिषद घेऊन मी राजकारणातून संन्यास घेतो, ही भूमिका प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांनी 2019च्या निवडणुकीमध्ये ह्या संजय कोकाटेसाठी मांडलेली होती. एवढंच नाही, त्याच्या अगोदर सर ज्यावेळेस कॉलेजच्या काही कामानिमित्त पुण्याला गेले असता त्यावेळेस बाथरूममध्ये त्यांचा पाय घसरला होता, मणक्याला इजा झालेली होती. प्रचारामध्ये सरांना फिरता येत नव्हतं. बेंबळ्याच्या सभेला जात असताना माडा आणि उपळायच्या मध्ये गाडी उभा केल्यावर सरांना गाडीसुद्धा बसता येत नव्हतं.
त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. मी सरांना सांगितलं तुम्हाला भरपूर त्रास व्हायला लागलाय, माघारी चला. त्यावेळेस सरांनी उपळायच्या पुढे गाडी उभा करून मला सांगितलं तू खाली उतर. मी जर बेंबळे सभेला नाही गेलो तर तालुक्यामध्ये वेगळा मेसेज जाईल, शिवाजी सावंत या प्रचारामध्ये नाही. माझं जे काय व्हायचं ते होऊ दे. आता संजय बाबाला आमदार केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, ही भूमिका प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांनी घेतलेली होती. ह्या संजय कोकाटेला नुसती उमेदवारी दिलेली नाही, प्रचारामध्ये जी यंत्रणा लागते ती यंत्रणा सुद्धा पुरवण्याचं काम खऱ्या अर्थाने प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांनी केलेलं आहे. बाबा तुम्ही जरा तुमचा चेहरा आरशात बघा. तुम्ही ज्या वेळेस सरांकडे आला त्यावेळेस तुम्हाला 2 नंबरची खुर्चीची जागा आम्ही कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. तुम्ही जे सांगता ना मार्केट कमिटीला मला मानेगाव गटात मतं कमी पडली, तुम्ही जी खिशात घेऊन तुमची 75,000 मतं फिरताय तोच हा माढा तालुका आहे. माढा तालुक्यातले लोक त्यावेळेस सरांच्या शब्दाखातीर तुम्हाला मतदान त्यांनी केलं. तुम्ही तुमच्या विधानसभेची मानेगाव गटातली मतं बघा, तुम्हाला मानेगाव गटातून लीड मिळाला आहे. तुम्ही त्या लोकांकडे परत डुंकून सुद्धा बघितलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला मानेगाव गटातल्या लोकांनी मार्केट कमिटीला जाणून बुजून मतदान तुम्हाला दिलेलं नाही. ही तुमची स्वतःची जरा थोडी तुमची पार्श्वभूमी तुम्ही बघा, तपासा. आणि तुम्ही जे म्हणता की 2019ला काय घडामोडी घडल्या, काय झाल्या, तुम्ही पुरावे निसत्या, तुम्ही घडामोडी त्या द्या. कुठं तुम्हाला शिवाजी सावंत सरांनी उमेदवारी देऊन धोका दिला, तुम्ही पुरावे निस द्या. तुमचा माड्याच्या चौकामध्ये नागरिक सत्कार मोठा मी ठेवतो, तुम्ही असं नाही केलं. तुमचे जे काय लपडे आहेत ते तुमच्या हानी ट्रॅपपासून आमच्या पैसे सगळं आलेलं आहे. ह्या गोष्टी परत आम्हाला बाबा काढाव्या लागत्याल्या. अजूनसुद्धा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वतःचा चेहरा आरशात बघा. तुम्ही प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांच्या विषयी बोलत असताना त्या माणसाने तुमच्यावर जे काय उपकार केलेत ह्याची जाणीव ठेवा. आणि तुम्ही काय म्हणता की माझ्या ह्या आजच्या व्हिडिओला उत्तर सावंत सरांनी द्यावं, त्यांच्या कुठल्या लाभार्थ्याने देऊ नये. स्वराच्या उलट्या बॉम्बा जे म्हणतात ना, तो हा प्रकार आहे. बाबा तुम्ही सावंत सरांचे मूळ लाभार्थी आहे. तुम्हाला शिवसेनेचा एबी फॉर्म सावंत सरांनी दिला आणि त्या इलेक्शनमध्ये जी काय तुम्हाला यंत्रणा दिली ती जी यंत्रणा आहे ती तुम्ही त्या यंत्रणेचे लाभार्थी आहे. त्याचा अजून काय भरपूर हिशोब आहे. अजून सरांनी ते आम्हाला काय गोष्टी सांगितलेल्या नाही, त्याची सुद्धा तुम्ही पूर्तता केलेली नाही. आणि तुम्ही लाभार्थ्यांचा तुम्हाला बोलायचा अधिकारच नाही, कारण ह्या जिल्ह्याला ह्या तालुक्याला माहीत आहे की तुम्ही किती लाभार्थी आहे, तुम्ही किती स्वार्थी आहे. तुम्ही कुठल्याही पक्षात 2 महिन्याच्या वर तुम्ही टिकत नाही. ज्या ठिकाणी तुम्ही तुमची पत्रकार परिषद घेता त्याच्या मागे एकनाथ शिंदे साहेबांचा जो फोटो आहे, हा फोटो किती दिवस राहणार आहे ह्याचा पहिल्यांदा तुम्ही खुलासा करा. कारण त्याच्या पाठीमागं दुसरा अजून कुठल्या तर मोठ्या नेत्याचा फोटो आहे. गेल्या 2 वर्षापासून तुम्ही 3 पक्ष बदललेला माणूस, आज जर ज्या माणसाने 30-30 वर्ष एका पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं त्याच्या विरोधात जर तुम्ही ही भाषा करत असाल तर ही भाषा बाबा तुम्हाला कधीही न परवडणार आहे. आणि तुम्हाला दुसरं एक गोष्ट सांगतो, तुम्ही आजपर्यंत आमच्या नेत्यांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक कुठल्या मेळाव्यामध्ये सांगितले कुणाचंही नाव घ्यायचं नाही, बजावून सांगून आम्ही कधीच तुमचं नाव घेतलेलं नाही. आणि माझी आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांच्या माढा तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व कार्यालयाला माणूस, आज जर ज्या माणसाने 30-30 वर्ष एका पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं त्याच्या विरोधात जर तुम्ही ही भाषा करत असाल तर ही भाषा बाबा तुम्हाला कधीही न परवडणार आहे. आणि तुम्हाला दुसरं एक गोष्ट सांगतो, तुम्ही आजपर्यंत आमच्या नेत्यांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक कुठल्या मेळाव्यामध्ये सांगितले कुणाचंही नाव घ्यायचं नाही, बजावून सांगून आम्ही कधीच तुमचं नाव घेतलेलं नाही. आणि माझी आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांच्या माढा तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व नेत्यांना विनंती आहे, तुम्ही ह्या संजय बाबा कोकाटेच्या व्हिडिओला त्यांच्या कुठल्या माध्यमात येणाऱ्या पोस्टला कसलंही उत्तर देऊ नका. कारण ह्या माणसाला प्रसिद्धी पाहिजे. आपण जर ह्याला उत्तर देत बसलो तर ह्या माणसाची प्रसिद्धी वाढेल. ह्या माणसाची काय लेवल आहे ही तुम्ही टिंबूरच्या भागात थोडं फिरा, तुमच्या लक्षात येईल. आणि बाबा तुम्ही आम्हाला डवचू नका. तुमची भरपूर काही गोष्टी आमचे पैसे येतात, 200 पानाची वही भरलेली आहे. आजचा जो माझा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ हा तुम्हाला समजावून सांगण्याचा आहे. इथून पुढचे जे व्हिडिओ येतील परत तुम्हाला तालुक्यात फिरताना तोंड दावायला जागा राहणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो.
आणि तुम्हाला परत विनंती करतो, तुमचा चेहरा आरशात बघा आणि ह्या जागेवर तुम्ही थांबा. तुम्ही विनाकारण आमच्या नेत्याला डवचू नका. मग हे रामायण चालू होईल इथनं पुढे कसं व्हायचं तसं. नमस्कार.